Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक शिखर परिषद 2023-24 नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन द्वारा आयोजित 2 दिवसीय महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद 23-24 चे उद्घाटन केंद्रीय सहकार राज्यमंत्री BL वर्मा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ही परिषद 2 दिवस चालणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे संदेश उद्घाटन समारंभामध्ये वाचून दाखवण्यात आले. उद्घाटन समारंभामध्ये बोलताना प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री BL वर्मा म्हणाले की सहकाराची शक्ती आणि आवश्यकता लक्षात घेऊन केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले आहे. सहकारी संस्थांच्या बँकांच्या माध्यमातून सबका साथ सबका विकास या तत्वानुसार शेतकरी, दलित, गरीब, महिला अशा सर्व समाज घटकांचा विकास होतो आहे. सहकारी बँकांच्या ज्या समस्या राज्य पातळीवर सुटणार नाहीत त्यासाठी केंद्रीय सहकार खाते लक्ष घालेल. सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. सहकारी बँकांनी आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेत आपला विकास साधला पाहिजे. 100 वर्षांपूर्वी सुरू झालेली सहकार चळवळ देशाला पुढे नेण्यास महत्त्वपूर्ण आहे. देशाला जगातील 3री महत्त्वाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सहकार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. परिषदेच्या स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार बोलताना म्हणाल्या की समाजाचा विचार करून राष्ट्रीय भावनेने काम करणारे लोक एकत्र आले की सहकारातून समृद्धीकडे वाटचाल होते. त्यासाठी केंद्रामध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले आहे. नागरी सहकार बँकांच्या सक्षमतेसाठी या मंत्रालयाचा उपयोग होईल. सहकाराच्या विकासासाठी या परिषदेने सूचना मांडाव्यात, तसेच समस्यांवरही चर्चा व्हावी. समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार नक्कीच घेईल. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की महाराष्ट्रात सहकारी चळवळीचा 100 वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे. सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या, दुग्ध संस्था यांचे राज्याच्या समृद्धीत फार मोठे योगदान आहे. या परिषदेमध्ये सहकार क्षेत्राच्या समस्यावर चर्चा व्हावी. सहकारातील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारही निर्णय घेईल. या परिषदेला संपूर्ण राज्यातून विविध सहकारी बँकांचे संचालक, प्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या 2 दिवसीय परिषदेचे सहकारशी संबंधित विविध विषयावर संवाद होणार आहे. तसेच विविध माहितीचे आदान प्रदान करणाऱ्या स्टॉलची प्रदर्शनी लावलेली आहे. प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर, KVR न्यूज 24 तास. अनेक वेळेला या संस्थांना अडचणीत पकडण्याचं काम केलं जातं. लवकर निर्णय होत नाही, लवकर दाखले मिळत नाही आणि त्याच्यामुळं आज आपल्याला वसुलीसाठी त्याच्यामध्ये अडचणी येतात. वसुलीमध्ये विलंब होतो आणि हा विलंब झाल्यामुळं बँकांचं देखील नुकसान त्याच्यामध्ये होतं. आणि शेवटी याची जी लिंक आहे की आमच्या जर जिल्हा बँका जगल्या तर पतसंस्था जगणार नाही, नागरी बँका जगल्या नाही तर सामान्य माणसाला आपल्या व्यवसायासाठी किंवा अन्य गोष्टीसाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध होणार नाही. एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपले रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सम्मेलन के कार्यक्रम में उपस्थित भारत सरकार की लोकप्रिय राज्यमंत्री, मेरे साथी लोग, हम लगातार आगे बढ़ने का काम कर रहे हैं.
लोकल इकोनॉमिक पावर है। बराबर हमारी एक छोटी बैंक बड़ी है, लेकिन वो बड़ी बैंक छोटी है। लेकिन जब जिस गांव में छोटे से गांव एक छोटी बैंक होती है 100 करोड़ की, उसका एक्चुअल लिमिट जो है वो 1 लाख 1 लाख 2 लाख 3 लाख का होता है। उसी गांव और 15 बैंक है, ऐसे बैंक है, स्टेट बैंक है, सब है, लेकिन वो 1 लाख रुपये की ऋण देने का काम सिर्फ और सिर्फ अर्बन कोऑपरेटिव कर, यानी हमारा मार्केट शेयर है वो बहुत बड़ा नहीं है, लेकिन छोटे तबके के लोगों में हमारा मार्केट शेयर ही हम ही हैं और कोई नहीं। बोला। नमस्कार, माझं नाव सचिन पैठणकर, इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि आम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, फिनटेक सोल्युशन्स, सायबर सिक्युरिटी, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्थकेअर सोल्युशन्समध्ये आहोत। आम्ही इथे डिजिटल बँकिंग युनिट, कॅश डिपॉझिट मशीन्स आणि डिजिटली कस्टमर ऑनबोर्डिंग ही सोल्युशन्स आणलेली आहे। याच्यामध्ये हे जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचा फायदा असा जनरली बँका कस्टमर ऑनबोर्डिंग फॉर्म भरून करतात। सो हाच फॉर्म इथे याच्यामध्ये सगळा स्कॅन होऊन होते, प्लस तुम्ही इथे जे लिहित आहेत ते इथे ॲटोमॅटिकली कॅप्चर केलं जातं, प्लस याच्यावर इथूनच कॅमेरानी जी KYC डॉक्युमेंट, KYC व्हेरिफिकेशन आहे हे केलं जातं आणि हा सगळं जे काही डॉक्युमेंट आहे ते स्कॅन डॉक्युमेंट कस्टमरला देखील जातं आणि बँकेला देखील जातं। याचा OCR डेटा CBSमध्ये जातो। त्यात डिपॉझिट, कॅश इन कॅश आउट मशीन फॅसिलिटी आहे, पासबुक प्रिंटर आहे याच्यामध्ये, ॲज वेल ॲज याच्यामध्ये KYC व्हेरिफिकेशन्स आणि ऑल दोज थिंग्स आपण याच्यामध्ये करू शकतो। इथे डॉक्युमेंट स्कॅनर देखील आहे। त्याचबरोबर या मशीनमध्ये कॅश डिपॉझिट्सची सुविधा आहे। हे मशीन जे आहे हे आम्ही एक्सटर्नल एअर प्युरिफिकेशनसाठी इथे इंट्रोड्यूस केलं आहे, जे मोठ्या मोठ्या बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये डस्ट आणि याच्यासाठी हेल्दी एअर याच्यासाठी लागतात। विषयी थोडक्यात सांगा एक्झिबिशनमध्ये। आम्ही सायन्सी टेक्नॉलॉजीजमधून आहे। सायन्सी टेक्नॉलॉजी बँकांना डिजिटल ऑनबोर्डिंग करायला हेल्प करते, प्लॅटफॉर्म आणि APIs याच्या थ्रू। सो जेव्हा पण तुमच्याकडे आलेला कस्टमर व्हेरीफाय करायचा असतो NSDL किंवा आधार या सोर्सेसद्वारे APIs हेल्प करतात। तुझं नाव सांग। माझं नाव अपूर्वा। यस, मैं रवि रावत, CEO ऑफ फिनिक्स टेक्नो साइबर। हम लोग गवर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव्ड साइबर सिक्योरिटी ऑडिटिंग कंपनी है। अभी 350 प्लस कोऑपरेटिव बैंक में एज अ साइबर सिक्योरिटी ऑडिटर हम लोग काम कर रहे हैं। और जैसे साइबर सेफ और डिजिटल इंडिया, डिजिटल वो सब चल रहा है, वही पूरे एनवायरनमेंट के अंदर ये सारी बैंकों को हम लोग साइबर सेफ कर रहे हैं। तो हमारा काम है सारी कोऑपरेटिव बैंकों को साइबर सेफ रखना, RBI की जितनी भी गाइडलाइन है वो कंप्लायंट रखना। यही हमारा उद्देश्य है कि हमें सारी बैंक और जो आज कोऑपरेटिव बैंक के अंदर जिन लोगों का पैसा पड़ा है उनको सेफ रखना है, वो ट्रस्ट बिल्ड करना है। इवन हमें वहाँ पे एक चीज़ वो भी हम लोग कर रहे हैं कि रेपुटेशन किसी की डाउन नहीं होनी चाहिए। तो ये हमारा एक्चुअली मोटिव है, पर्पज़ है और यही हमारा काम है। थैंक यू। हां बोला। माझं नाव नितीन रामटेके। आम्ही कन्सल्टंट सॉफ्टवेअर अँड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतो गेली 7 वर्षापासून। आणि कंपनीचे प्रॉडक्ट जे आहेत ते आपल्या ट्रान्झॅक्शनचं रिकन्सिलेशन, सेटलमेंट, त्याच्यानंतर डिस्प्यूट मॅनेजमेंट, म्हणजे आपण जे आज बँकांमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स करतो त्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला कधी कधी सेटलमेंट होत नसतात, कस्टमरच्या आपल्याला डिस्प्यूट येत असतात, म्हणजे तक्रारी येत असतात, त्याचा सगळ्याचा सेटलमेंट करण्यासाठी म्हणून सॉफ्टवेअर आहे। आणि त्याचं सिक्युरिटी म्हणजे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ती पण तरतूद आहे की त्या सगळ्या डेटाची सिक्युरिटी म्हणजे झाली पाहिजे, संरक्षण राहिलं पाहिजे। आपल्या जो काही डेटा आहे बँकमध्ये आहे ह्या सगळ्या बँकांना हे सॉफ्टवेअर वापरण्याजोगे आहे, सोयीस्कर आहे, सुलभ आणि सोपे आहेत। आणि बाकी डेटा सिक्युरिटीमध्ये सुद्धा आम्ही काम करतो, ज्याच्यामध्ये बँकांचा जो पर्सनल डेटा आहे म्हणजे आपला मोबाईल नंबर झाला, ईमेल ID झाला, ॲड्रेस झाला, ह्या सगळ्या डेटाचं सुद्धा आम्ही संरक्षण आणि प्रोटेक्शन करतो। थँक्यू। राहुल, आम्ही
ॲक्च्युली माझी कंपनीचं नाव गेटवे आहे आणि आमची कंपनी जी आहे ती पेमेंट ॲग्रिगेटर आहे. आम्ही कॉपरेटिव्ह बँक्सना त्यांचा को ब्रँडेड QR बनवून देतो. त्यामध्ये बँकेला बेनिफिट असं होतं की त्यांचं स्वतःचं नावाचं QR ते बाहेर मर्चंटला देऊ शकतात. त्यामध्ये बँकेला असा फायदा होतो की डे 1पासून त्यांचा कासा वाढायला लागतो. प्लस ह्याच्यामध्ये मर्चंटसाठी आपण एक्स्ट्रा बेनिफिट काय दिलं आहे तर आपण दिवसातून त्यांना 4 वेळा त्यांचं जे पेमेंट ट्रान्झॅक्शन जर झालेलं आहे ते 4 वेळा त्यांच्या अकाउंटला सेटल करतो. प्लस आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा बेनिफिट असं दिलं आहे की बँकेसाठी त्यांचं जे मर्चंट ॲप्लिकेशन जे आहे ते सुद्धा त्यांच्या नावाचं राहणार आहे. प्लस ह्याच्यामध्ये जे साऊंड बॉक्सची हे जे साऊंड बॉक्स आहेत आमच्या मोबाईलचे ह्याच्यामध्ये तुम्हाला साऊंड बॉक्सची गरज नाही. जे मोबाईलमध्ये ट्रान्झॅक्शन झाल्यावरती मोबाईलमधलंच ट्रान्झॅक्शन झाल्याचा आवाज तर हे आमच्या कंपनीचे एक्स्ट्रा बेनिफिट आहेत. प्लस जे मर्चंट ॲप्लिकेशन दिले ते 10 लँग्वेजमध्ये आहे. आपल्याकडे ज्यांना इंग्लिश येत नाही किंवा इंग्लिशचं मराठीमध्ये जे एज्युकेटेड आहेत मराठीमध्ये पण ते ॲप्लिकेशन बघू शकतात आणि युजर फ्रेंडली आहे. एजेड लोक पण बघू शकतात, लहान मुलंसुद्धा ते चांगल्या प्रकारे वापरू शकतात. थँक्यू. नाव सांग, बोला. नमस्कार, मी योगेश वाळुंजकर, केग्रीन कन्सल्टिंग अँड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मी CEO आहे. आमची केग्रीन कंपनी आज RBIने जो सायबर सिक्युरिटीसाठी कंप्लायन्स सर्व सहकारी बँकांना सांगितलं आहे तर त्यासाठी लागणारे सर्व प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग अंडर वन रूफ असं आमच्या कंपनीचं ऑफरिंग आहे. तुम्ही ते मागे बॅनरवर बघत आहात की आम्ही सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स, कन्सल्टिंग आणि सर्व्हिसेस त्यासाठी लागणारे आम्ही कोऑपरेटिव्ह बँकांना ऑफर करतो. आज काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही त्यामुळे त्याची काही माहिती नाही माझ्या. सर, कॉर्पोरेटिव बैंक्स को सरकार से क्या मदद मिल सकती है उनका डिजिटलाइजेशन का जर्नी चालू करने के लिए? सर, ऐसे है कि बैंकों को मदद करने से पहले जो विलेज लेवल सोसाइटीज़ है उनको कंप्यूटराइज करने का एक प्लान गवर्नमेंट ऑफ इंडिया ने किया है और वो प्लान के मुताबिक एक्चुअली काम शुरू होता है. ये सारे फंड्स केंद्र सरकार आता मराठा कार्यकर्ते जे आंदोलक होते ते देखील माघारी फिरले. काय वाटतं या सगळ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर? असं आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्याच्यासाठी आंदोलन सुरू होतं त्याच्यावर सरकार पहिल्यापासूनच सकारात्मक होतं आणि त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजातल्या नागरिकांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा निश्चित फायदा हा त्यांना सर्वांना होणार. भुजबळ साहेब म्हणाले यामध्ये मराठा समाजावर एक प्रकारे फसवणूक होते, नाहीतर OBCवर तरी अन्याय होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या हरकती घेणार आहेत, कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली. आता याच्या संदर्भात मला माहिती नाही आहे कारण मी 2 दिवस इकडं दौऱ्यावरच आहे. त्यामुळे नक्की त्याच्या संदर्भात काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन ते म्हणजे GRB वाचला परंतु त्याच्या पाठीमागं काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन मग याच्यावर बोलणं योग्य राहील. भुजबळ साहेबांची OBCच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती पहिल्यापासूनची भूमिका आहे, ती काही नवीन भूमिका. त्याच्यामध्ये सगळ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात उद्या मुंबईमध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी